पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे आपल्या शेजारी राष्ट्रातनं पाकिस्तानच्या राजधानीमध्ये लष्कर तैनात करण्यात आलंय। आतापर्यंत 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू झालाय। इम्रान खानच्या समर्थकांची हिंसक आंदोलन इथे पाहायला मिळत आहेत। इम्रान खान यांच्या सुटकेची या समर्थकांनी मागणी केली आहे। गरज पडली तर दिसताक्षणी गोळ्या घाला असे आदेश आता लष्कराच्या वतीनं देण्यात आलेले आहेत। या संदर्भात आपण बोलणार आहोत। आंतरराष्ट्रीय अभ्यासक या संपूर्ण घडामोडींचे शैलेंद्र देवळाणकर सध्या आपल्या सोबत आहेत। शैलेंद्र सर, या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही ज्यावेळेला भाष्य केलं तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा कळीचा तुम्ही मांडलाच होता की अलबेल काहीही नाही हे वारंवार स्पष्ट होतंय आणि हेच पुन्हा एकदा त्याचं द्योतक आहे। सध्याच्या या संपूर्ण परिस्थितीवरती आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यासक म्हणून तुम्ही कसे पाहता? माझ्या मते पाकिस्तानमधली ही परिस्थिती जरी नवीन नसली तरी ही निश्चितपणे दुर्दैवी आहे। पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या। शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली तिथं सरकार जरी ते तकलादू असलं तरी स्थापन झालेलं आहे। मात्र पुन्हा एकदा इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीने त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ज्या प्रकारची निदर्शनं करायला सुरुवात केलेली त्यामुळे पाकिस्तानच्या एकूणच लोकशाहीच्या अस्तित्वावर, त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्यांच्या अस्तित्वावरती मोठा प्रश्नचिन्ह हा निर्माण झालेला आहे। साधारणतः 1 वर्षापूर्वी म्हणजे सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वी इम्रान खान यांच्यावरती जवळपास 150 जे क्रिमिनल चार्जेस लावून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलेला आहे आणि आज 1 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी तुरुंगामध्ये ते आहेत आणि आता त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी फार मोठ्या प्रमाणावरती जोर धरताना आपल्याला दिसून येतोय। खरं तर त्यांच्या सुटकेचा निर्णय ही पाकिस्तानची न्यायव्यवस्था घेणार आहे। पाकिस्तानचं एक्झिक्युटिव्ह म्हणजे पाकिस्तानचं सरकार हे त्या संदर्भात निर्णय घेणार नाही, याची कल्पना पूर्णपणे कार्यकर्त्यांना आहे। असं असतानाही ज्या पद्धतीची गोंधळ हा प्रामुख्याने इस्लामाबादमध्ये घातला जातोय त्यातनं पाकिस्तानमधल्या एकूणच सर्व संवैधानिक संस्था किती तकलादू झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत याचं प्रदर्शन हे संपूर्ण जगाला हे प्रामुख्याने दिसून येत आहे। आणि हा एक मुद्दा आपल्याला अत्यंत महत्वाचा लक्षात घ्यावा लागणार आहे की एकतर पाकिस्तान सध्या आर्थिक विवंचनेमधनं जातो आहे। पाकिस्तान मधला जो फॉरेक्स आहे ज्याला फॉरेन एक्सचेंज म्हणतो किंवा त्यांच्या तिजोरीमध्ये जो पैसा आहे तो इतका कमी आहे की साधारणतः पुढचा महिनाभर जेमतेम त्यांचा सरकारी खर्च होऊ शकतो। पाकिस्तान हा पूर्णपणे IMFच्या बेलआउट पॅकेजवरती जवळपास 21 वेळा IMFने त्यांना बेलआउट पॅकेज दिलेला आहे आणि आता जो थोडाफार पैसा येतोय त्यांच्याकडे तो चीनच्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून येतोय। काही पैसा सौदी अरेबियाने त्यांना दिलेला आहे। मात्र हे लक्षात घेणं गरजेचं आहे की असा पाकिस्तान की जो पूर्णपणे परदेशी संस्थांवरती आणि काही देशांवरती निर्भर आहे, अशामध्ये जर अशा स्वरूपाची राजकीय अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा अर्थव्यवस्थेवरती आणखीन नकारात्मक परिणाम होतो। आज पाकिस्तानमध्ये कोणत्याही परकीय कंपन्या संस्था गुंतवणूक करायला तयार नाहीयेत, कारण गुंतवणुकीसाठी आवश्यक परिस्थिती ही पाकिस्तानमध्ये उरलेली नाहीये। याचा विचार खरं तर पाकिस्तानमध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे। पण मला असं वाटतं की तिथलं सरकार हे देखील अशा स्वरूपाने कमकुवत आहे। खरी सत्ता ही लष्कराच्या हातामध्ये। इम्रान खान यांना मुक्त करायचं की नाही, जरी हा निर्णय न्यायव्यवस्था घेणार असली तरी त्याच्या पाठीमागे पाकिस्तानचं लष्करच असणार आहे, कारण लष्कराच्याच एकूण इशाऱ्यावरनं इम्रान खान यांना तुरुंगात टाकलं गेलं। तत्पूर्वी मागच्या जेव्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या 5 वर्षांपूर्वी तेव्हा नवाज शरीफ यांना अशाच प्रकारे तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं। त्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी सातत्याने आपल्याला घडताना दिसून येत आहे। अगदी। मात्र शैलेंद्र सर, या पाकिस्तानमधल्या या सगळ्या घडामोडी घडत असताना आणि इम्रान खानचे जे अर्थातच समर्थक जे आहेत, कार्यकर्ते आहेत PTIचे, एवढे मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असताना आता काय नेमका निर्णय घेतला जाऊ शकतो खरं तर इम्रान खान संदर्भात आणि यावरती आता, कारण येत्या काळामध्ये अशा पद्धतीची ही धुमसती परिस्थिती कायम राहणं किंवा जास्त काळ राहणं हे सरकारला परवडणारं नाही आताच्या या अनुषंगानं कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा कोणता देश, अमेरिकेसारखा देश यामध्ये काही मध्यस्थी करेल का? मला असं वाटत नाही की अमेरिकेसारखा देश यामध्ये फारसा मध्यस्थी करेल, कारण इव्हन सौदी अरेबिया किंवा इतर इस्लामिक देश जे आहेत जे पारंपरिक दृष्ट्या पाकिस्तानचे पाठीराखे होते, परंतु एकूणच आता पाकिस्तानपासून हे सगळे अलिप्त होण्याचा प्रकार दिसून येतो आहे। दुसरा जर चीनचा आपण विचार केला तरी चीनला अजिबातच पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवहारामध्ये हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही, कारण चीनचे स्वतः हात फोडलेले आहेत। चीनचा जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जवळपास $45 अब्ज प्रकल्प आहे
पण त्यावरती सातत्याने बलूच लिबरेशन आर्मीच्या कार्यकर्त्यांकडनं हल्ले होत आहेत. अनेक चीनी अभियंते असतील, त्याचप्रमाणे तिथले कामगार असतील, यांचा मोठं मृत्यूंचं प्रमाण हे वाढलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी इस्लामाबादमध्ये जेव्हा शांघाय सहकार्य संघटनेची बैठक झालेली होती, त्या बैठकीमध्ये देखील इस्लामाबादला एखाद्या लष्करी छावणीचं रूप हे प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे तिथली जी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. पोलिसांना असेल किंवा लष्कराला जरी पाचारण केलं असलं तरी या लोकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना पूर्णपणे अपयश येत आहे. त्यामुळे बाह्य जगाला पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्यामध्ये स्वारस्य नाहीये. आणि त्याचं कारण पण तसंच आहे, कारण पाकिस्तानची एक उपयुक्तता होती जोपर्यंत अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये होतं. परंतु अमेरिकेने अफगाणिस्तानमधनं सैन्य काढून घेतल्यानंतर पाकिस्तानची ती उपयुक्तता संपलेली असल्यामुळे बाह्य जगाला फारसं स्वारस्य हे पाकिस्तानमध्ये उरलेलं नाहीये. त्यामुळे या बाबतीमध्ये पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेलाच कॉल घ्यावा लागेल, पाकिस्तानच्या लष्करालाच कॉल घ्यावा लागेल. पण हा प्रेशर टॅक्टिक्सचा भाग आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की जोपर्यंत लष्कर तयार होईल तोपर्यंत इम्रान खान यांची सुटका होईल म्हणून. खरं तर इम्रान खानची सुटका व्हायला तशी आता हरकत नाहीये, कारण सार्वत्रिक निवडणुका होऊन गेल्यात. शहाबाज शरीफ यांच्या नेतृत्वामध्ये सरकार तिथं स्थापन झालेलं आहे. त्यामुळे इम्रान खानची सुटका झाली. थोडंसं शैलेंद्रजी तुम्हाला थांबवतीये, मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.